मिरजेत छत्रपती शिवाजी क्रीडांगण रस्ते तसेच मूलभूत सुविधांसाठी मिरज शहर सुधार समिती आणि अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक पुढील काळात प्राधान्याने प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न। आयुक्त रविकांत अडसूळ। महाराष्ट्र शासन आदेशानुसार 100 दिवसांचा उपक्रम राबवला जात आहे। या उपक्रमाअंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी नागरी संवाद उपक्रमाला सुरुवात झाली आहे। आज महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी तक्रारदारांची संवाद साधला आणि यावेळी आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजय यादव, नगर रचनाकार वैभव वाघमारे, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांच्यासह महापालिका सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि रस्ता त्याचबरोबर शहरातील अतिक्रमण, भटकी कुत्री यांचा बंदोबस्त करणे, भाजीपाला बाजार यासह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर मिरज शहर सुधार समिती आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते। ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी, विलास देसाई यांनी समस्या मांडून शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा अशी मागणी केली। हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आश्वासन दिले। नमस्कार। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत नागरिकांशी संवाद आणि तक्रार निवारण उपक्रम घेण्यात आले आहे, ज्याच्यामध्ये दर बुधवारी दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड या प्रभागीय कार्यालयांच्यामध्ये उपायुक्त स्वतः उपस्थित राहून नागरिकांची गाऱ्हाणी समक्ष ऐकून त्याचं जागेवर निराकरण करण्यासंदर्भात प्रयत्न केला जात आहे। तसंच दर गुरुवारी महानगरपालिकेच्या सांगली कार्यालयामधील मुख्य इमारतीमध्ये आयुक्त स्वतः सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेचे सर्वच विभाग प्रमुख उपस्थित असतील अशा रीतीनं दर गुरुवारी नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेऊन जागेवर सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। खरं तर हा उपक्रम एक मागच्या आठवड्याभरामध्ये सुरू केला होता। त्याची प्रचार प्रसिद्धी मिळण्यासाठी सुरुवातीला पहिल्या दिवशी 41 अर्ज आले होते आणि आजसुद्धा प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये मिळून जवळपास 30 ते 35 अर्ज आलेले आहेत आणि उद्या सुट्टी असल्यामुळं शुक्रवारी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तो कार्यक्रम होणार आहे। नागरिकांच्याकडून भरभरून प्रतिसाद येत आहे। बऱ्याच तक्रारी, मग त्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असतील, स्वच्छतेच्या तक्रारी असतील किंवा इतर रस्त्याच्या तक्रारी असतील, विविध स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांच्या प्राप्त झालेल्या आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना जाग्यावर 1-2 दिवसामध्ये तक्रारी सॉल्व्ह करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसंच आज या ठिकाणी मिरजचा दिवस होता। मिरज विभागीय कार्यालयाला भेट दिली आहे। मिरजच्या ज्या काही प्रमुख समस्या आहेत, मग तो छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा विषय असेल, क्रीडांगणाचा विषय असेल किंवा इथलं अतिक्रमण काढण्यासंदर्भात विषय असेल, तर ते सर्व प्रश्न समजून घेतलेले आहेत आणि पुढील काही कालावधीमध्ये ह्या प्रश्नांना प्राधान्य देऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात महानगरपालिकेचा मानस आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।